हॅलो एव्हरीवन, वेलकम टू प्राक्टिकन्या चॅनल। आज आपण प्लीटेड फॅब्रिकपासून वन पीस बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे आणि प्लीटेड फॅब्रिक घेतलं आहे 3 मीटर। चला तर मग सगळ्यात पहिल्यांदा आपण वरच्या बॉडीची कटिंग करून घेऊया। त्यासाठी मी इथे डबल फोल्ड करून फॅब्रिक घेतलं आहे। आता कमरेपर्यंतच्या भागाचं आपल्याला कटिंग करायचं आहे। ती जी उंची आहे ती मी 12.5 घेतली आहे। 12.5 अधिक 1 13.5 इंचावर मी मार्किंग करणार। आणि आता शोल्डरचं मेजरमेंट टाकूया। शोल्डर मी 6 इंच घेणार आहे इथे। आणि आर्म होल सुद्धा 6 इंच घेतलाय। स्लीवलेस ड्रेस शिवणार आहे, तर इथे घडी घेतली आहे 9 इंचाची। म्हणजे तुम्हाला 28 छातीपासून 32 छातीपर्यंत हा ड्रेस आरामात बसू शकतो। इथे आर्म होलचा शेप द्यायचा 1.5 इंचावर। एवढं मेजरमेंट झाल्यानंतर इथे मी गळा रुंदी टाकते, जी 2.5 इंच घेतली आहे। आणि पुढचा गळा आहे तो मी व्ही शेप घेणार आहे। त्यासाठी 5.5 इंच पुढचा गळा घेणार आहे। ते इथे आता गळ्याचा आकार देऊन घ्यायचा। अशा पद्धतीने मी गळा करणार आहे। आता आपण कटिंग करूया। याचं बॅक पार्टचं नंतर कटिंग करायचं। आता फक्त मुंड्याचा एक आकार कट करून घ्यायचा। स्लीव अटॅच करायचे असतील तर 2 शेप द्यायचे। आता मी इथे एकच कटिंग केलं आहे बघा। तर हे ओपन करायचं आणि फ्रंट पार्टचं कटिंग करून घ्यायचं। नेक आहे त्या पद्धतीने। हा झाला आपला फ्रंट नेक। आता आपण बॅक पार्टचं कटिंग करूया। त्याच्यासाठी त्याचं नेकचं मार्किंग आपल्याला ड्रॉ करावं लागेल। तर गळा रुंदी सेम घ्यायची 2.5 इंच। आणि मागचा गळा आहे तो मी 3 इंच घेतलाय। आणि हा जो गळा आहे तो गोल गळा करणार आहे, तर त्याचा आकार देऊन तो व्यवस्थित कट करून घ्यायचा। इथे आपला बॅक पार्ट कट करून झालाय। आता आपण खालच्या घेराचं कटिंग करूया। त्यासाठी मी उरलेलं अस्तर आहे ते घेतलंय। आता याची डबल फोल्ड करून घडी घालून घेतली आहे। आणि अजून एक फोल्ड करून अशा पद्धतीने हे घडी घालून घेतली आहे। आता वरचा जो पार्ट आहे जो आपण 12.5 इंच घेतलाय तो मायनस करून पूर्ण घेर आहे त्याची उंची टाकायची आहे, जी की मी 23 इंच घेतली आहे। आपल्या ड्रेसपेक्षा 3 इंच कमी आहे हे जे अस्तर आहे ते। इथे कमरेचं मेजरमेंट टाकून घ्यायचं। 9 इंचच मी घेतलं आहे। आणि आता हे क्रॉस आपल्याला जोडायचं आहे, जो स्कर्ट आहे तो। अशा पद्धतीने आपण हे क्रॉस कटिंग जोडून घेणार। आता हे इथून एवढं मेजर करायचं आणि तेवढंच इथे मेजर करून इथे थोडासा गोलाकार आकार देऊन हे कट करायचं। आता याचं कटिंग करून घेऊया, म्हणजे हे बॅक आणि फ्रंटचे 2 स्कर्ट आहेत ते आपले तयार होतील। अस्तरचं कटिंग झालंय। आता आपण मेन फॅब्रिकवर कटिंग करूया। तर मी आधी जसं अस्तरची घडी घातलेली गिअर कट करण्यासाठी डबल फोल्ड करून अजून एक फोल्ड करणार मी। आणि जे अस्तरचा स्कर्ट जो कट केलाय तो याच्यावर ठेवायचा। आता हे जे फॅब्रिक आहे ते 3 इंच एक्स्ट्रा कट करायचं आहे, तर ते मी थोडंसं बॉटमपासून वर ठेवणार। आणि हे आपल्याला आता मेजर एकदा करून कन्फर्म करून घ्यायचं आहे। आता ह्याची जी उंची आहे ती 26 इंच आहे। अस्तर आहे ते 23 इंच आहे। आता अशा पद्धतीने क्रॉसमध्ये मी हे जॉईंट करून कट करून घेणार आहे।
आता हे फॅब्रिक आहे ते प्लीटेड आहे, त्यामुळे मी थोडंसं एक्स्ट्राच कट करणार आहे, ज्यात आपण अजून एक्स्ट्रा प्लीट्स ॲड करू शकतो आणि त्याचा घेर आहे तो वाढवू शकतोय. तर त्यामुळे मी हे एक्स्ट्रा असं कट केलं आहे. इथे घेराचं कटिंग झालं आहे बघा. आता आपण अस्तरचे जे पार्ट कापले, फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट, त्याचं कटिंग करूया. ते इथे अजून एक फोल्ड घालून मी दोन्ही पार्ट अस्तरचे याच्यावर ठेवून कटिंग करून घेणार आहे. इथे बॅक पार्ट बसवायचा, वरच्या साईडने फ्रंट पार्ट, आणि हे ॲज इट इज नाही तर थोडं एक्स्ट्रा कापायचं आहे, म्हणजे आपण अस्तर जॉईन केल्यावर नंतर आपण ते व्यवस्थित कटिंग करून घेणार आहोत. या ड्रेसला अजून चांगला लुक येण्यासाठी म्हणून एक बेल्ट तयार केला आहे. तो बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्या बेल्टमुळे या ड्रेसचा लुक आहे तो अजून जास्त छान दिसतोय. रेडीमेड घ्यायची सुद्धा गरज पडणार नाही अशा प्रकारचा तो बेल्ट आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता संपूर्ण पहा. इथे आपलं कटिंग कंप्लीट झालंय. आता आपण स्टिच करायला सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी इथे गळपट्ट्यांचं फिनिशिंग करून घेणार आहे. साईडने याला पूर्ण गोलाकार आकारात शिलाई मारून घ्यायची आहे. ही आपली मागच्या गळ्याची पट्टी तयार झाली आहे. तशीच मी फ्रंटची पण तयार करून घेते. गळपट्टे आपले तयार झालेले आहेत. आता आपण अस्तरवर मेन फॅब्रिक आहे ते अटॅच करून घेऊया. ते आपण एक्स्ट्रा कापलंय ते हे व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवून त्याला पिनअप करून घ्यायचं आणि जसं अस्तर आहे त्या प्रमाणात आपण पूर्ण याला शिलाई मारून घेणार आहोत. हे अस्तरला पूर्ण शिलाई मारून झाली आहे. आता एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते सगळं कट करून टाकायचं.
इथे आपला बॅक पार्ट तयार झाला आहे। अशाच पद्धतीने मी फ्रंट पार्ट सुद्धा अटॅच करून घेते। आता आपण फ्रंट पार्टची जी गळपट्टी काढली आहे ती अटॅच करून घेणार आहोत। त्यासाठी मी हे मेन फॅब्रिक आहे ते राईट साईडने ठेवलं आहे। त्याच्यावर ही पट्टी आहे ती उलटी ठेवायची आहे आणि पूर्ण गळ्याला पिनअप करून त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे। आता याला कट लावून घ्यायचे आहे। त्यानंतर याच्यावर आपण दाबटीप मारून घेणार आहोत। इथे आपली फ्रंट पार्टची गळपट्टी आणि गळ्याचं व्यवस्थित फिनिशिंग कंप्लीट झाले। अशाच पद्धतीने आपण बॅक पार्टचं सुद्धा फिनिशिंग करून घेऊया। बॅक पार्टचं पण कंप्लीट झालंय। आता आपण बॅक पार्टला टक्स मारून घेणार आहोत। तर हे मी मधनं फोल्ड केलंय आणि 4 इंच लांबीवर मी इथे टक्स मारणार आहे। तर जी टक्सची जी उंची आहे ती 3.5 इंच आहे आणि अर्धा इंच त्याची रुंदी आहे। दोन्ही साईडने मार्किंग करून घ्यायचं आणि हे जे टक्स आहेत ते मारून घ्यायचे आहेत।
आता आपण स्कर्टचं स्टिचिंग करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे अस्तर घेतलं आहे, याच्यावर जे मेन फॅब्रिकचं स्कर्ट कटिंग केलेला तो ठेवून तो पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। आता मेन फॅब्रिकचं जे कापड घेतलं आहे आपण ते थोडं एक्स्ट्रा कापलेलं, तर त्याच्यात छोट्या छोट्या प्लीट्स बसवून ते पूर्ण याच्यावर कवर करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला छोटे छोटे प्लीट्स घ्यायचे, ते त्या कमरेच्या भागामध्ये ॲडजस्ट करून शिवायचं आहे। दोन्ही साइडने सुद्धा आपण हे अस्तर आहे ते अटॅच करून घेणार आहोत। इथे आपला एक साइडचा स्कर्ट तयार झालाय, त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साइडचा सुद्धा स्कर्ट रेडी करून घेते। स्कर्ट तयार झाल्यानंतर ते आपल्याला या भागांना अटॅच करून घ्यायचे आहेत। तर हे बॅक पार्टवर मी हा स्कर्टचा जो पार्ट आहे तो ठेवला आहे। आता ह्याच्यावर डबल टिक मारून आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचे आहे। इथे बघा आपला पूर्ण एक साइडचा ड्रेस रेडी झालाय। याच पद्धतीने मी फ्रंटला सुद्धा स्कर्ट आहे तो अटॅच करून घेते। फ्रंट आणि बॅकचं फिनिशिंग करून झाल्यानंतर आता आपण शोल्डर जोडूया।
जशी गळपट्टी आहे ती व्यवस्थित एकमेकांवर ठेवायची आहे आणि आपल्याला शोल्डरला डबल टिप मारून अटॅच करून घ्यायचं आहे. इथे आपले शोल्डर जोडून झाले आहेत बघा. आता ह्या ज्या गळपट्ट्या आहेत त्या आतल्या साईडने पूर्ण टर्न करायच्या आणि गळ्यावर आपण एक शिलाई मारून ते गळ्याच्या गळपट्ट्या आहेत त्या फिक्स करणार आहोत, म्हणजे त्या बाहेर येणार नाहीत. आतल्या साईडने नंतर आपण त्याच्यावर हात शिलाई सुद्धा घालणार आहोत. तर ह्या पूर्ण गळ्याला मी एक शिलाई मारून व्यवस्थित ते फिक्स करून घेते. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण प्रेस करा. ह्या ड्रेसचा जो लुक आहे तो मी शेवटी दाखवला आहे, त्यामुळे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा आणि एक लाईक नक्की करा. तुमच्या सपोर्टमुळे, तुमच्या कमेंटमुळे अजून नवीन नवीन काही गोष्टी तुम्हाला शिकवायला जास्त आवडतील. तर प्लीज रिक्वेस्ट आहे, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. मला सांगा की माझी शिकवणी तुम्हाला कशी वाटते ते. इथे बघा मी गळ्याला सुद्धा आता स्टिच करून घेतलं आहे. आता आपण शोल्डरचं फिनिशिंग करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे क्रॉस पट्ट्या कापून घेते. इथे बघा मी क्रॉस पट्ट्या घेतल्या आहेत. आता त्यांना मधून जोड देते आणि जसं आपण गोटपट्टी तयार करतो तशा पद्धतीने आपण याला जोड देऊन एक साईडने शिलाई मारून त्या पट्ट्या आहेत त्या तयार करून घेणार आहोत. तर इथे फोल्ड करून पूर्ण पट्टीवर मी शिलाई मारणार आहे. आता व्यवस्थित एकाच मेजरमेंटमध्येही व्यवस्थित कट करून घेते. अशी आपल्याला अजून एक पट्टी लागणार आहे, तर ती सुद्धा मी लगेचच तयार करून घेते. आता आपण ह्या पट्ट्या आहेत त्या शोल्डरवर अटॅच करून घेणार. त्याच्या राईट साईडने आपण ही पट्टी आहे ती सगळ्यात पहिल्यांदा अटॅच करून घेणार आहोत. आता याच्यावर दाब टीप मारून घेऊया.
दाबटीप मारल्यानंतर ही पट्टी आहे ती पूर्ण आपल्याला आतल्या साईडने टर्न करून वरच्या साईडने अजून एक शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने एक शोल्डरचं फिनिशिंग करून झालंय. त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडना सुद्धा पट्टी आहे ती अटॅच करून घेते. आपल्याला अजून या ड्रेसवर सूट होणारा असा बेल्ट सुद्धा तयार करायचा आहे, तर तो सुद्धा मी पुढे दाखवणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. इथे आता आपण फिटिंग करून घेणार आहोत. ड्रेस कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला ज्या गळपट्ट्या आपण अटॅच केल्या आहेत त्याच्यावर आणि शोल्डरची जी पट्टी लावली आहे त्या संपूर्ण भागांना आपल्याला हात शिलाई घालून तिचं व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे ते घातल्यावर त्या ज्या पट्ट्या आहेत त्या बाहेर निघणार नाहीत. इथे मी बॉटमला थोडासा गोलाकार आकार देऊन मेन फॅब्रिक आहे ते कट करून घेतले. जसं आपण अस्तरचं मेजरमेंट घेऊन कट केलेलं बघा त्याच पद्धतीने इथे सुद्धा करून घेतले. हे पूर्ण दोन्ही साईडने आपण व्यवस्थित फिटिंग करून घेणार आहोत. दोन्ही साईडने शिलाई मारून झाली आहे. आता आपल्याला ज्या मेजरमेंटमध्ये पाहिजे त्या मेजरमेंटमध्ये मी खुणा करून पुन्हा एकदा याच्यावर शिलाई मारून घेणार आहे. इथे शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला आता बॉटमला याचं फिनिशिंग करायचं आहे. तर बॉटमला डबल फोल्ड करून पूर्ण घेराला आपण शिलाई मारून घेणार आहोत. इथे आपल्या घेराचं पण फिनिशिंग झालंय. आता सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आपला जो बेल्ट आहे तो करूया. तर मी इथे जे फॅब्रिक घेतलंय ड्रेसचंच फॅब्रिक घेतलंय. आता ह्याच्यावर एकदम कडक इस्त्री करायची, कारण हे प्लीटेड फॅब्रिक आहे आणि आपल्याला बेल्टसाठी म्हणून प्लेन फॅब्रिक लागणार आहे. तर मी ह्यासाठी इथे त्याच फॅब्रिकवर पूर्ण इस्त्री मारून ते सरळ करून घेतलंय बघा. आता ह्याच्या मी 2 पट्ट्या काढून घेणार आहे. ते इथे बघा 5-5 इंचाच्या रुंदीच्या मी इथे पट्ट्या काढून घेतल्यात. तर लांब सडक कापड नव्हतं माझ्याकडे, अदरवाईज तुम्ही कमरेच्या दुप्पट बेल्ट बनवला तरी चालेल. मग मी आता इथे दोन्ही साईडने याला जोड देणार आहे. अशा पद्धतीने मी जोड देऊन घेते. दुसऱ्या साईडने सुद्धा मी जोड दिला आहे, म्हणजे आपण जिथे जॉईंट करणार तिथे जोड दिसणार नाही, तो बॅक साईडला जाईल आणि तो व्यवस्थित म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. शिलाई मारली ती दिसणार सुद्धा नाही. अशा पद्धतीने मी इथे जो बेल्ट आहे त्याला जोड देऊन घेतला आहे.
आता काय करायचं आहे, आपल्याला हे उलट्या साईडने टर्न करून 2 इंच रुंदीचा मी जो बेल्ट आहे तो करणार आहे. बारीक पाहिजे असेल तर बारीक सुद्धा करू शकता. ॲक्च्युली मी 2 प्रकारचे बेल्ट केले आहेत, एक 1.5 इंचाचा आहे आणि एक 2 इंचाचा आहे. तर याला पूर्ण आता मी शिलाई मारून घेणार आहे. त्यानंतर हे आपल्याला एक्स्ट्राचं कट करून हे पलटवून घ्यायचं आहे. तर इथे व्यवस्थित मी पूर्णपणे शिलाई मारून घेते. हा बराच मोठा बेल्ट आहे. पाठीमागे आपण व्यवस्थित त्याला गाठ मारून तो छान दिसतो. तर इथे एक साईडने याला लॉक करते. आता हे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते पूर्ण कट करते. मग आपण याला टर्न करूया. व्यवस्थित पलटवून घेतल्यानंतर याला वरच्या साईडने पूर्ण मी 4 बाजूंनी शिलाई मारून घेणार आहे. हे एवढं आता झालंय. हा नुसता सुद्धा तुम्ही वापरू शकता, पण त्याला एक्स्ट्रा लुक येण्यासाठी म्हणून मी इथे ही जी लेस आहे ती लावणार आहे. आता ही फ्रंट पार्टला दिसेल एवढ्याच पोर्शनला मी लावणार आहे, म्हणजे कमरेपेक्षा थोडी एक्स्ट्रा. पाठीमागे जिथे गाठ मारणार तिथे काही लावायची गरज नाही. अशा पद्धतीने बघा हा बेल्ट आहे तो तयार झालाय. हा एक बेल्ट आणि अजून एक ब्रॉड वाला बेल्ट आहे माझ्याकडे जो की 2 इंचाचा आहे. तर त्याला मी वेगळी पट्टी अटॅच केली आहे. आता याचा हा जो आहे तो इथे मधल्या पार्टला आपण
अटॅच करून घेणार आहोत. तर तुम्हाला याचा फायनल लुक दाखवते. घातल्यानंतर ह्या अशा पद्धतीने दिसणार. हा बेल्ट आहे तो थोडा छोटा झाला आहे म्हणून मी दुसरावाला केला आहे, तो अजून मोठा आहे. तर अशा पद्धतीने हा ड्रेस आहे. तर तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिवत राहा, शिकत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.